नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेतील अध्याय 1 मधील श्लोक 36 ते 40. आता पाहूया श्लोक 36. पापमेवाश्रयेदस्मान् त्वयित्वा नाततायिनः तस्मान्नार्हा वयं हन्तु धार्तराष्ट्रान् सबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनस्याम माधव. आता पहा, अर्जुनाला वाटते की मी आतताईपणा करून जर आक्रमण करणाऱ्यांना ठार मारले तर त्याचे पाप मलाच लागणार आहे ना. म्हणून धृतराष्ट्र पुत्रांना आपल्या मित्रांना मारणे हे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून मला काय लाभ होणार आहे? अर्जुन म्हणतो, हे माधव, आपल्याच माणसांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ शकतो? आता पहा, वैदिक मताप्रमाणे 6 प्रकारचे आतताई असतात, है ना. 6 प्रकारचे म्हणजे कसं? जो विष देतो, जो घराला आग लावतो, जो घातक हत्यारांनी हल्ला करतो, है ना, जो संपत्ती लुटतो, जो दुसऱ्याची जमीन बळकावतो आणि जो परपत्नीचे अपहरण करतो. अशा लोकांचा जर वध केला तर पाप काही लागत नाही. हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच असते, है ना. पण अर्जुन सामान्य मनुष्य नव्हता, तो साधू वृत्तीचा होता ना. त्यामुळे हे योग्य त्याला वाटत नव्हतं. पण तो क्षत्रिय होता आणि क्षत्रियांसाठी साधू वृत्ती ही योग्य नसते. पण रावणाला रामांनी पत्नीचे अपहरण केले म्हणून भ्याडपणा दाखवता आला नाही ना, शिक्षा दिली. रामाने त्यांना धडा शिकवला. तर हे भगवंत अर्जुनाला दाखवून देत आहे, है ना. तरी पण अर्जुन मात्र अजूनही युद्धास काही तयार नाही. आता श्लोक 37 आणि 38 मध्ये अर्जुन काय म्हणतो, आपण त्यामध्ये अर्जुन काय म्हणतात ते आपण पाहूया. श्लोक 37 आणि 38. यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसाः कुलक्षय कृतं दोषं मित्रदोहे च पातकं कथंच ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तुतुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भि जनार्दना. तर हे जनार्दन, यावेळी त्याला जनार्दन म्हणले, हे जनार्दन, जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांची भांडण करण्यामध्ये दोष जरी नसला तरी आम्ही अशा पापकृत्यामध्ये सहभागी का व्हावं? पहा, एखाद्या क्षत्रियाला कोणी सुद्धा युद्धासाठी जर आव्हान दिले तर ते नाकारता येत नाही आणि ते योग्य पण नसतं. क्षत्रियांना युद्ध करायलाच पाहिजे. त्यामुळं त्याने हो म्हणले. पण अर्जुन त्याचे म्हणणे, युद्धाचे दुष्परिणाम तो पाहू शकत होता ना, म्हणून तयार नव्हता. जेव्हा बंधनाचा परिणाम चांगला असतो तेव्हा ते अनिवार्य असते, है ना. जेव्हा आपल्याला माहिती असतं की एखादी चांगली गोष्ट होईल तेव्हा त्याचा परिणाम अनिवार्य, तेव्हा ते अनिवार्य असतं. पण जेव्हा काय करावे ठरवता येत नाही, म्हणून अर्जुनाने युद्ध न करण्याचंच ठरवलेलं. आता श्लोक 39 मध्ये अर्जुन काय म्हणतात ते पाहूया. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलं कृत्सन् मधर्मोऽभिभवत्युताः. आता असं अर्जुन म्हणतात की कुळाच्या नाशामध्ये शाश्वत जे वंश परंपरा नष्ट होते ना, एखाद्याचे जर आता त्याचे सगळेच नातेवाईक आहेत तर त्याचा सगळा वंश नष्ट होईल आणि उर्वरित कुटुंब ही अधर्म करण्यात गुंतले जाते. आता पिढीजात वंश परंपरागत पूर्वी शेतीची भांडणं चालायची, हो की नाही. आज्यानी केलं मग मुलांनी पुढं तेच, त्याच्या पुढे नातवानी तेच, असं पिढीजात चालत राहायचं. मग हे वंश परंपरागत दुश्मनी चालू राहील, पिढ्या नष्ट होऊन त्याच्यात अडकून राहतात, है की नाही. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीचे योग्य प्रकारे संवर्धन व्हावे, त्यांना मूल्यांची प्राप्ती व्हावी, पवित्र संस्कार व्हावे,
कुटुंबातील कोणीही अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ नये. म्हणून आपल्या कुटुंबात ज्येष्ठांना विशेष महत्त्व आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून आपण म्हणतो चांगले संस्कार करा, आजींनी संस्कार द्यावेत, आजोबांनी संस्कार द्यावेत, हो की नाही, असं आपण म्हणतो. म्हणून ज्येष्ठ लोक घरात असले की नातवंडांवर छान संस्कार होतात असं आपण म्हणतो. तसंच आहे. म्हणून आपल्या कुटुंबात ज्येष्ठांना विशेष महत्त्व आहे. आपल्यावर होणाऱ्या पवित्र संस्कारासाठी ज्येष्ठ वरिष्ठ व्यक्ती जबाबदार असतात. म्हणून कोणत्याही कारणासाठी आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची हत्या होऊच देऊ नये असं अर्जुन म्हणतो. आता श्लोक 40 मध्ये पाहूया काय म्हणतायत. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिया स्त्रीषु दुष्टा सुवार्णेश्च जायते वर्णसंकराः. आता त्यामध्ये अर्जुन म्हणतात, हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे पालन होते, प्राबल्य वाढतं है ना, तेव्हा कुळातील स्त्रिया ह्या दूषित होतात. अधर्म वाढलं की कुळातील म्हणतो ना आपण कुलीन स्त्रिया, अकुलीन स्त्रिया. अधर्म वाढला आपण असंच म्हणतो ना, अकुलीन, आपल्या घरातली एखादी स्त्री किंवा कुठलीही दुसऱ्या घरातली एखादी स्त्री जर वाईट वागली तर अधर्म वाढला असंच आपण म्हणतो. आणि स्त्रीचं पतन झाल्यामुळे काय होतं, अवांछित संतती जन्माला येते. काही वाईट कृत्य आता आजकाल घडतात, त्याच्यामध्ये जी संतती निर्माण होते ती अवांछितच असते. काय माहीत नसतं आपल्याला, नाही त्यातून काय दिवस राहतील नाही राहतील, अवांछित संतती उत्पन्न होते. म्हणून कुटुंबातील स्त्रिया आणि लहान मुले या दोघांनाही ज्येष्ठ व्यक्तीकडून, कुटुंबाकडून संरक्षणाची आवश्यकता असते है ना. आणि त्यामुळं आपल्या ह्याच्यातल्या ज्या स्त्रिया असतील त्यांनी एकदम छान राहायला हवंय असं यामध्ये सांगितले. जशी स्त्री घरातली मोठी लोक राहतील तशीच आपली संतती राहील, त्यामुळं आपण चांगलंच राहावं असं यामध्ये सांगितलं आहे. तर मंडळी, हा छोटासा भाग आजचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल बटनचा आयकॉन दाबा, त्यामुळे पुढचा भाग आल्यावर तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद.